मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक सगळ्यात मोठी गुड न्यूज अशी आहे, की आत्ता एक असा सिनेमा बनवला जाणार आहे, जो साधारण वर्षभरानंतर रिलीज होईल, ज्याचं नाव आहे बायंगी. अत्यंत आगळं-वेगळं नाव आहे, चित्रविचित्र नाव आहे. याच्याबद्दल आपण अगदी सखोलात जाऊन चर्चा करणार आहोत. पण मूळतः ही गुड न्यूज का आहे? कारण हा सिनेमा घेऊन येत आहे टी-व्ही-एफ. आता पोस्ट कोविड ज्यांनी कोणी टी-व्ही-एफचा कुठलाही कंटेंट जर का कधी एक्सप्लोर केला असेल, तर त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे, की मी गुड न्यूज हा शब्द का वापरला. टी-व्ही-एफ म्हणजे द व्हायरल फीवर. हे एक YouTubeचं खूप मोठं चॅनल आहे. एक असं खूप मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती बनलेला अगदी तुम्ही डोळे झाकून कुठलाही कंटेंट जरी तुम्ही उघडून पाहिला, तरीही तुम्हाला पैसा वसूल अशी भावना तो देईल. कारण अशा पद्धतीने त्यांच्या सगळ्यात छोट्या अगदी ते शॉर्ट व्हिडिओज असू द्या, शॉर्ट फिल्म्स असू द्या, कुठली वेब सीरीज असू द्या किंवा काहीही असू द्या, पण त्या पर्टिक्युलर प्रत्येक कॉन्टेंटची सगळ्यात मोठी जमेची बाजू असते किंवा उजवी बाजू असते, ती म्हणजे त्या कॉन्टेंटचं लिखाण. रायटिंगच्या बाबतीत कोणीच टी-व्ही-एफचा हात पकडू शकत नाही आणि म्हणूनच मी याला गुड न्यूज असं म्हणेन. बायंगी नावाचा चित्रपट येतोय, जो टी-व्ही-एफकडनं बनवला जातोय. मराठीमध्ये हे ते पहिल्यांदा निर्मिती क्षेत्रामध्ये उतरत आहे आणि ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे यार. मला इतका आनंद झाला हे बघून. आता बायंगीबद्दल जरा चर्चा करूया. सगळ्यात आधी बायंगी या शब्दाचा अर्थ काय? तर कोकणामध्ये आता बघा, मी जेवढंही तुम्हाला सांगते, हे फक्त इंटरनेटवरती जेवढी माहिती आहे त्यावरनं मी तुम्हाला सांगते. कोकणातली आपली जी मंडळी हा व्हिडिओ सध्या बघते, तर तुम्ही मला कमेंटमध्ये करेक्ट नक्कीच करू शकता आणि जर तुमच्याकडे काही ॲड ऑन इन्फॉर्मेशन असेल, तर ती सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आता बायंगी याचा अर्थ असा होतो, की पौर्णिमेच्या रात्री किंवा अमावास्येच्या रात्री स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, म्हणजे अगदी आर्थिक भरभराट जर का लगेचच तुम्हाला हवी असेल तुमच्या आयुष्यात, तर एका नारळामध्ये भूत, प्रेत किंवा आत्मा कैद केली जाते किंवा एखादी शक्ती कैद केली जाते आणि मग ते जे नारळ आहे, ते आपल्या घरामध्ये गुप्त ठिकाणी लपवून ठेवलं जातं किंवा समटाईम्स देवाऱ्यामध्ये सुद्धा ठेवलं जातं. त्याची दररोज पूजा केली जाते. त्याचे काही नियम आहेत. ते नियम तुम्हाला पाळावे लागतात आणि जर का तुम्ही चुकून-माकून ते नियम पाळणं तुमच्याकडनं राहून गेलं किंवा काही तुमच्याकडनं चुका झाल्या, तर मग तीच शक्ती तुमच्या विरोधात सुद्धा काम करू शकते किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्रास देऊ शकते. आता याच्यामध्ये इतर कोणाला तरी त्रास देण्याकरता सुद्धा अशी नारळामध्ये शक्ती कैद केली जाते. कोणाचं तरी वाटोळं व्हावं, त्याच्याकरता सुद्धा अशा काहीतरी गोष्टी केल्या जातात, असं सुद्धा माझ्या ऐकण्यात आहे. आता बायंगी हा भूत, प्रेत आणि सुपरनॅचरल हॉरर जॉनरामधला एक कंटेंट असल्यामुळे मी आणखीनच जास्त एक्सायटेड आहे आणि कारण ह्याच्यामध्ये खूप मोठं प्रोडक्शन हाऊस म्हणजेच टी-व्ही-एफ हे जुळलंय. त्याच्यामुळे बिलीव्ह मी, आत्तापर्यंत ज्या आपल्या तक्रारी होत्या ना प्रोडक्शन हाऊसेसबद्दल, बजेटबद्दल, ओव्हरऑल पिक्चरायझेशन, प्रेझेंटेशनच्या बाबतीत, सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग, स्टोरी रायटिंग, ह्या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये अत्यंत वाखाणण्याजोगं असं काम आपल्याला बघता येणार आहे बायंगी या चित्रपटामध्ये. सुरुवातीलाच मी घोषित तुम्हाला अगदी करू शकते, कारण इतका कॉन्फिडन्स माझा आहे टी-व्ही-एफवरती. आता जेवढं माझ्या वाचण्यात आलं त्यावरनं बायंगी या चित्रपटाची कथा ही कोकण बेस्ड असणार आहे आणि तिकडेच ॲक्च्युली बायंगी अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला आजही पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये मूळतः सुपरनॅचरल हॉरर इथपर्यंत ठीक होतं, पण कॉमेडीसुद्धा शब्द त्यांनी लावला आहे आणि इथे मग काय होतं माहिती आहे का, मग मला थोडासा प्रॉब्लेम यायला लागतो. दरवेळेला ती कॉमेडीमध्येच टाकण्याच्या नादात काय होतं, की चित्रपट हा थोड्या वेगळ्याच दिशेला जायला लागतो आणि तिथे मग प्रेक्षक चित्रपटाचा हात सोडू लागतो. अर्थात इथे टी-व्ही-एफ असल्यामुळे आपण थोडाफार विश्वास आणखीन जास्त नक्कीच त्यांच्यावरती टाकू शकतो, पण तरीसुद्धा कॉमेडी बनवायची खरंच म्हणजे मला तरी नाही वाटत गरज आहे. आपण एक थोडासा सीरियस टोनमधला सुद्धा सिनेमा नक्कीच बनवू शकतो. अर्थात हे माझं मत आहे. ॲक्चुअल ज्यावेळेला टीजर ट्रेलर येईल तेव्हा जास्ती व्यवस्थितपणे आपण त्याच्यावरती नक्कीच चर्चा करू शकू. सध्या फक्त एक पोस्टर त्यांनी रिलीज केलंय आणि ज्याच्यामध्ये आपल्याला एक विझलेला दिवा दिसतोय आणि एक नारळ दिसतंय आणि लाल भडक अशा रंगामध्ये आपल्याला ते नारळ आणि तो दिवा पाहायला मिळतोय. कुठेतरी तो डार्क इंटेन्स टोन त्यांनी आताच प्रस्थापित केलाय. ती सुद्धा गोष्ट मला नक्कीच आवडली. आता ह्या चित्रपटामध्ये आपल्याला कास्टिंगमध्ये अमेय वाघ दिसतोय, त्याच्यानंतर हार्दिक जोशी आहे, मनमीत पेम आहे आणि अविनाश खेडेकर सुद्धा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अभय राऊत आणि मार्क माय वर्ड्स, चित्रपटाचं दिग्दर्शन हे टॉप नॉच असणार आहे. कारण याच्या आधी त्यांनी जो गुल्लकचा सीझन 5 आहे तो डिरेक्ट केलेला आहे आणि तुम्ही आतापर्यंत जर का टी-व्ही-एफचं काहीच पाहिलेलं नाहीये, मी तुम्हाला एक सुरुवातीला फक्त एवढं सांगेन की तुम्ही सपने व्हर्सेस एव्हरीवन ही एक वेब सिरीज बघू शकता. सीझन 1 बघा, तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल, त्याच्या रायटिंगच्या प्रेमात पडाल. एक वेब सिरीज काय असायला पाहिजे आणि ती किती एंगेजिंग असायला पाहिजे, त्यातले कॅरेक्टरायझेशन कसं असायला पाहिजे, कॅरेक्टर्सला डेप्थ कशी द्यायला पाहिजे, मल्टिपल लेयर्स आपण कसे देऊ शकतो एखाद्या कांद्यासारखे आणि त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसोबत आपण कसं रिलेट करू शकू, हे सगळं तुम्हाला ती वेब सिरीज बघितल्यानंतर शिकायला मिळेल. बरं, आता टी-व्ही-एफबद्दल जर का बोलायचं झालं तर पंचायत आहे, त्याच्यानंतर ॲस्पिरंट्स आहे सीझन 3, गुल्लक सिरीज सीझन 5, सपने वर्सेस एव्हरीवन, ये मेरी फॅमिली, अशा चिक्कार वेब सिरीज आहेत ज्या एकदम अल्ट्रा बाप लेव्हलच्या कॉन्टेंटमध्ये तुम्ही नक्कीच मोजू शकता आणि जेव्हाही तुम्हाला थोडाफार वेळ मिळेल, प्लीज डू वॉच दीज सिरीज. सगळ्या सिरीज मी तुम्हाला रेकमेंड करेल.
तेव्हा तुम्हाला समजेल की मी इतकं कौतुक का करते बायंगी या चित्रपटाचं सुरुवातीलाच. आता अजून एक टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते की इच्छा पूर्ण होतील, पण किंमत चुकवावी लागेल. आता सेम हाच एक फॉर्मॅट असतो कुठल्याही विद्येमध्ये ज्यावेळेला तुम्ही बघता, ज्यावेळेला तंत्रमंत्र केले जातात किंवा तामसिक विद्या ज्यावेळेला ग्रहण केली जाते, त्यावेळेला तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला काहीतरी किंमत पण मोजावी लागते आणि इथे ते आपल्याला गणित नक्कीच त्यांनी मांडताना ते आपल्याला दिसतायत. मूळतः हॉरर जॉनरा, सुपरनॅचरल जॉनरा ॲक्चुअली माझा फेव्हरेट जॉनरा आहे आणि त्याच्यामध्ये मराठीमध्ये फार काही ॲक्चुअली जास्त बनवलं जात नाही. जेही बनवलं जातं तिथे कुठेतरी मास्टरपीस होता होता गोष्टी राहून जातात. जारण त्याचंच उदाहरण आहे. ॲक्चुअली तुंबाडची मंजुळामध्ये पण तेच उदाहरण आहे. थोड्याफार ॲक्चुअली आपण चेंजेस करून मूळ स्टोरीपासून, ज्याचं कारण तो रिमेक होता, त्याच्यापासून थोड्याशा वेगळ्या आपण गोष्टी दाखवू शकलो असतो. त्याचबरोबर भूतम भयम, ह्या सगळ्या त्याच गोष्टी आहेत. मास्टरपीस होता होता आपलं सगळं राहून जातं आणि त्याचमुळे माझी जेन्युइनली अशी इच्छा आहे की बायंगी ह्या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड्स ब्रेक करावेत आणि ज्याच्यामध्ये आपण ज्या 3 मुख्य डिपार्टमेंट्समध्ये लॅक करत होतो, पहिलं म्हणजे दिग्दर्शक, दुसरं म्हणजे बजेट आणि तिसरं म्हणजे रायटिंग. आता या तिन्ही डिपार्टमेंट्समध्ये कारण TVF इन्व्हॉल्व्ड आहे, आपण ॲक्चुअली चांगल्या अपेक्षा नक्कीच ठेवू शकतोय. मूळतः त्यांनी आता फक्त पोस्टर रिलीज केलंय. ॲक्चुअल चित्रपट हा साधारण वर्षभरानंतर रिलीज होईलच, त्यावेळेला आणखीन जास्त चर्चा नक्कीच करता येईल. बाकी बायंगी या चित्रपटाबद्दलचं हे होतं माझं मत. मी प्रचंड एक्सायटेड आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आणि कोकणातली मंडळी जर का हा व्हिडिओ बघत असतील, तर प्लीज मला बायंगीबद्दल अजून जास्त ज्ञान तुम्ही द्या, अजून जास्त नॉलेज द्या. कमेंट सेक्शन खुलं आहे तुम्हा सगळ्यांसाठी आणि तुमच्याकडे काही स्वतःचे काही अनुभव आहेत का, तेही तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.